महत्वाची बातमी, पुणे अपघात प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीवरून नवा वाद आता निर्माण झालाय। समितीच्या अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापेंच्या नियुक्तीवरून टीका होतीये। पल्लवी सापेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांची नियुक्ती कशी झाली असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधवांकडून सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असा दावाही अंधारे यांच्याकडून करण्यात आलाय। तर पुणे अपघात प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। समितीच्या अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापेंच्या नियुक्तीवरून सुषमा अंधारे यांनी टीका केलेली आहे। पल्लवी सापेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांची नियुक्ती कशी झाली असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। तर पुणे अपघात प्रकरणातील पोर्शे गाडीची तपासणी जी आहे ती झालेली आहे। पोर्शे गाडीच्या तपासणीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी हाती लागणार आहेत। तांत्रिक तपासणीमधून अपघाताविषयी नेमकी माहिती समोर येणार आहे। सोमवारी पुणे आरटीओसह पोर्श कंपनीच्या पथकानं तपासणी केली होती। पुणे अपघात प्रकरणामधील पोर्श गाडीची तपासणी जी आहे ती काल करण्यात आलेली होती। पोर्श गाडीच्या तपासणीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या हाती लागणार आहेत। तांत्रिक तपासणीमधून अपघाताविषयी नेमकी माहिती जी आहे ती समोर येणार आहे। सोमवारी पुणे आरटीओसह पोर्श कंपनीच्या पथकानं या गाडीची संपूर्ण तपासणी केलेली होती। गाडीमध्ये तांत्रिक अडचणी आहेत असा दावा केला जातोय। आरटीओकडून अपघातग्रस्त पोर्श कारची तपासणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। वकिलांनी कोर्टामध्ये दावा असा केलाय की गाडीमध्ये तांत्रिक अडचणी होत्या। पुणे अपघात प्रकरणामधील पोर्श गाडीचा तपास जो आहे तो काल करण्यात आला। यावेळेला अधिकारी वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित होता आणि पोर्श गाडीचे लोक सुद्धा या ठिकाणी होते। तांत्रिक तपासणीमधून अपघाताविषयीची माहिती जी आहे ती अधिक ठळकपणे समोर येणार आहे। पुणे अपघात प्रकरणातील पोर्श गाडीची तपासणी जी आहे ती काल झाली। तपासणीमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या हाती लागणार आहेत। तांत्रिक तपासणीमधून अपघाताविषयी नेमकी माहिती जी आहे ती समोर येण्यास मदत होणार आहे। सोमवारी पुणे आरटीओसह पोर्श कंपनीच्या पथकानं या गाडीची संपूर्ण तपासणी जी आहे ती केलेली होती।